Hello my dear students. Now today we are going to study the new theorem, which is theorem of geometric mean. What is a geometric mean? First try to understand what is the meaning of geometric mean. See, if this is a right angle triangle, जर हा right angle triangle असेल and if we are drawing perpendicular from this vertex at which there is right angle, इथून if we are drawing perpendicular on the hypotenuse, म्हणजे या राईट अँगल ट्रायंगल मध्ये या राईट अँगल मधून जर असा परपेंडिक्युलर त्या हायपोटेनस वर टाकला असा, then this perpendicular, that is BD, this is called geometric mean. ह्याला काय म्हणायचं? geometric mean. पण कोणाचा geometric mean कोणाचा? तर हे जे तुकडे केले ना हे हायपोटेनसचे, कोणते तुकडे? AD DC. हा AD आणि DC हे जे दोन तुकडे झाले, ह्या दोघांचा AD आणि DC चा हा BD आहे जॉमेट्रिक मीन. कळलं का जॉमेट्रिक मीन? म्हणजे थोडक्यात परत एकदा बघा. सपोज देयर इज राईट अँगल ट्रायंगल लाईक दिस. असा राईट अँगल ट्रायंगल असेल. इफ वी आर ड्रॉइंग परपेंडिक्युलर फ्रॉम दिस राईट अँगल टू द हायपोटेनस, हा हायपोटेनस त्याच्यावर असा परपेंडिक्युलर टाकला, देन सपोज दिस इज A B C and this is D, then this perpendicular BD, this is called geometric mean of AD and DC. या दोन तुकडे AD हायपोटेनसचे दोन तुकडे झाले AD DC. या AD आणि DC चा हा BD काय झाला? जॉमेट्रिक मीन. ओके, आता बघा आता त्यांनी ह्याच्यात काय सांगितलं? इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इनटू व्हिच द हायपोटेनस इज डिवाइडेड. काय सांगताय? परत एकदा बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इफ अ परपेंडिक्युलर इज ड्रॉन, असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. इफ अ परपेंडिक्युलर इज ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल टू द हायपोटेनस, इथून असं ह्या राईट अँगल मधून असा परपेंडिक्युलर टाकला टू द हायपोटेनस, हायपोटेनस वर परपेंडिक्युलर टाकला, देन इट इज जॉमेट्रिक मीन. तर तो काय ठरतो? त्याला काय म्हटलं जातं? जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट. कोणाचं जॉमेट्रिक मीन? ऑफ द सेगमेंट्स इनटू व्हिच हायपोटेनस इज डिवाइडेड. म्हणजे ज्याच्यामध्ये हा हायपोटेनस डिवाइड झाला. कसा? त्याचे दोन तुकडे झाले बघा, AD DC. ज्याच्यामध्ये ह्या AD आणि DC हे जे तुकडे झाले त्या दोघांचा हा BD काय? जॉमेट्रिक मीन. ऍक्च्युली हा थिअरम तुम्हाला एक्झामला विचारत नाही, फक्त ते कळण्यासाठी तुम्हाला प्रूफ देणार. त्याचा प्रूफ तो तुम्हाला एक्झामला येत नाही, फक्त त्याच्यावरचे एक्झाम्पल येतात 2 मार्कासाठी. ओके, आता ते समजून घेऊया आपण काय करायचं बघा. इथे गिवन आपल्याला लिहायचंय, गिवन इन ट्रायंगल ABC. बघा या ABC ट्रायंगल मध्ये अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. हा ABC किती आहे? मेजर अँगल ABC काय? 90 डिग्री. सेगमेंट BD, हा सेगमेंट BD परपेंडिक्युलर कुणाला परपेंडिक्युलर आहे? हायपोटेनसला. BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनस. कोणता हायपोटेनस? AC. हा BD जो आहे बघा, BD सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC. अँड आणि काय पुढे? A', D', C. ते कोलिनियर पॉइंट्स आहेत बघा, A', D', C. याचा अर्थ ADC हे तिन्ही पण काय? कोलिनियर पॉइंट्स इथे सांगितले. ओके, आता बघा बरं का, ह्या अशा पद्धतीने आपल्याला आता हे क्लिअर झालंय. आता पुढे आपल्याला टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय बघा. टू प्रूव्ह वी हॅव टू प्रूव्ह हिअर, सी दिस BD स्क्वेअर इज इक्वल्स टू, ह्या BD चा स्क्वेअर, BD स्क्वेअर इज इक्वल्स टू, हा BD स्क्वेअर इज इक्वल्स टू AD इंटू DC. AD इंटू DC. कळलं का आता काय? बघा ह्या दोन तुकड्यांचा, हे दोन तुकडे कोणाचे आहेत? AD DC कोणाचे आहेत? त्या हायपोटेनसचे. या हायपोटेनसचे हे जे दोन तुकडे आहेत ह्या दोघांचा हा जॉमेट्रिक मीन झाला. म्हणजेच BD इज द जॉमेट्रिक मीन ऑफ AD इंटू DC. मग आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये? आता थिअरम काय सांगतो? इन अ राईट अँगल ट्रायंगल, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इफ अ परपेंडिक्युलर इज ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल, म्हणजे हा राईट अँगलचा जो व्हर्टेक्स आहे हा फ्रॉम द राईट अँगल टू द हायपोटेनस, जर त्या हायपोटेनसवर असा परपेंडिक्युलर टाकला, बरोबर आहे, देन इट इज जॉमेट्रिक मीन. मग तो काय असतो? जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स. कुणाचा जॉमेट्रिक मीन? ऑफ द सेगमेंट्स इनटू व्हिच दिस हायपोटेनस इज डिवाइडेड. हा जो हायपोटेनस डिवाइड झाला, या दोन हायपोटेनस ज्यामध्ये डिवाइड झाला त्या दोन सेगमेंटचा हा काय झाला? जॉमेट्रिक मीन. हे दोन तुकडे त्यांचा हा जॉमेट्रिक मीन BD स्क्वेअर. ओके, आता ते आपल्याला प्रूव्ह करायचंय बघा. इथे आपण प्रूफ मध्ये काय सांगणार आहोत बघा. प्रूफ, सी हिअर इन राईट अँगल ट्रायंगल ABC, इथे लगेच सांगूया आपण. इन
in triangle ABC, angle ABC is equals to 90 डिग्री. बघा बरं ABC कोणता? हा ABC किती आहे? ABC is equals to 90 डिग्री. बघा अँगल ABC is equals to 90 डिग्री इन ट्रायंगल ABC. या ABC ट्रायंगल मध्ये हा अँगल ABC काय? ABC किती आहे? 90 डिग्री. ओके, ABC is equals to 90 डिग्री. हा ABC and BD is perpendicular to AC segment, and segment BD is perpendicular to hypotenuse AC. हा BD जो आहे, BD hypotenuse AC ला काय? परपेंडिक्युलर. therefore आता बघा बरं का, therefore आता सगळ्यात महत्त्वाचं मी इथे लिहिणार आहे काय ते बघा. ट्रायंगल ADB आठवतं का रे बाळांनो तुम्हाला? मी तुम्हाला ह्याच्या अगोदरचा जो थिअरम शिकवला होता त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो काय, जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्याचा राईट अँगल मधून असा जर असा परपेंडिक्युलर टाकला तर हे दोन जे बनतात, हे दोन बघा, हा एक आणि हा एक, कळतंय? हा एक बच्चू, हा एक बच्चू, मी तुम्हाला असं म्हटलं होतं बरोबर आहे. मग हे दोन एकमेकांशी सिमिलर असतात आणि ते ह्या ओरिजिनल ट्रायंगल सोबत सुद्धा सिमिलर असतात. आठवतंय का? बघा बरं, मी तुम्हाला म्हटलं होतं धिस इज पापू. पापू म्हणजे फादर ट्रायंगल. हा फादर ट्रायंगल आहे बघा, ABC, इट इज फादर ट्रायंगल. आणि हा त्याच्यामधला हा बच्चू, पहिला बच्चू, त्याचं नाव अच्चू ठेवू आपण, अच्चू. दिस इज अच्चू, दिस इज बच्चू अँड दिस इज पापू, त्यांचा फादर ट्रायंगल. देन इफ there is perpendicular drawn from the vertex of the right angle to the hypotenuse, then the triangles obtained on either side of the triangle, either side of the hypotenuse, either side of the perpendicular, this ह्याच्या दोन साइडला, इकडे आणि तिकडे तयार होणारे हे जे दोन अच्चू बच्चू, they are similar to this original triangle, that is Pappu triangle. कळलं का? बघा बरं आता, Achu is similar to this Pappu, Bachchu is also similar to Pappu, and Achu and Bachchu similar to each other. एकमेकांना ते similar. This is similarity of right angle triangles. बरोबर आहे का? मग तीच प्रॉपर्टी आपल्याला तोच थिअरम इथे वापरायचा. आता काय सांगणार आपण इथे बघा, ट्रायंगल ADB बघा बरं का, हा अच्चू आणि दुसरा BDC हा बच्चू. देन अच्चू इज सिमिलर टू बच्चू. अच्चू आणि बच्चू सिमिलर कोणत्या टेस्ट कशानुसार? बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. ओके, मग आता इथे सांगूया आपण बघा, ट्रायंगल ADB लक्षात घ्या बरं का कसं लिहायचं ते. ADB पहिली सिक्वेन्स बघा, ट्रायंगल ADB इकडे लिहितो मी. बघा आता ट्रायंगल ADB, विच ट्रायंगल ADB, ADB इन therefore ट्रायंगल ADB is similar to triangle. बघा बरं, हा ADB हा ट्रायंगल कोणाला सिमिलर आहे? BDC. सिमिलर टू ट्रायंगल BDC. कसं काय सिमिलर येईल बरं बाळांनो? बघा बरं, ADB आणि BDC कसा सिमिलर? ADB BDC हे दोन ट्रायंगल सिमिलर कसे काय? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. करेक्ट. इथं म्हणायचं बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट, तर थिअरम जो आपण ह्याच्या अगोदरचा शिकलो तो थिअरम हा. बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स हे त्या थिअरमचं स्टेटमेंट. त्याच्यानुसार हे सिमिलर, अच्चू सिमिलर टू बच्चू अँड बोथ आर सिमिलर टू पापू, फादर ट्रायंगल असं. आता हे मी असं मला कसं काय कळलं? मी असंच का घेतलं बघा, मी ADB म्हणजे ज्याच्यामध्ये DB नंतर येतो आणि दुसरा BDC ज्याच्यामध्ये BD पहिला येतो. बघा ह्याच्यात BD नंतर आला, इकडे BD पहिला आला. का बरं? कारण मला BD इंटू BD BD स्क्वेअर मिळवायचंय. बघा इथे BDचा स्क्वेअर आणायचंय मला. BDचा जर स्क्वेअर आणायचा, आता ह्याच्यात तुम्हाला कळून जाईल बघा ADB. आता हे जर दोन सिमिलर तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात? प्रपोर्शनल. मग बघा AD therefore AD अपॉन इकडे काय येईल? BD. बघा ह्याची पहिली AD, ह्याची पहिली BD, दुसरी आता DB म्हणजेच BD, ह्याची दुसरी DC. ओके, पहिली दुसरी. ओके, ह्याला म्हणायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे सिमिलर, मग त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शनल. ओके, आता बघा, आता BD इंटू BD काय येणार आहे? BDचा स्क्वेअर. आणि AD इंटू DC ADDC. बघा बरं, AD इंटू DC हे AD इंटू DC आलं आणि BD स्क्वेअर BD इंटू BD. मग हे मला माहित होतं हे कसं घ्यायचं, कारण मला माहिती हे BD इंटू BD आलं पाहिजे असं. म्हणून मी इथे घेताना सिक्वेन्स काय लक्षात ठेवलं?
हा बीडी नंतर घेतला आणि इकडे बीडी पहिला घेतला, हा नंतर घेतल्यामुळे हा खाली गेला आणि हा अगोदर घेतल्यामुळे वर आला, हा नंतर घेतला हा खाली गेला, हा अगोदर घेतला म्हणून हा वर आला, बरोबर आहे. असं एक थोडंसं लॉजिक वापरायचं आणि मग बीडी इंटू बीडी बीडी स्क्वेअर असं. कळतंय का की गोंधळ वाटतोय, अवघड वाटतंय? काहीच अवघड नाही, त्याची फक्त थोडी प्रॅक्टिस करा, ते समजून घ्या, काही नाही. जर नसेल कळत मी आता सांगितलं त्यापेक्षा एक सिंपल, जर नसेल कळत सरळ लक्षात ठेवा, एडीबी असा पण दुसरा बीडीसी, संपलं. हा अच्चू बच्चू इथे बघा आणि ह्याच्यावरून तुम्हाला हे कळेल. मग फक्त एवढं लक्षात ठेवा, हे खाली आणि हे वर आलं पाहिजे असं, म्हणजे या दोघांचं प्रॉडक्ट आपल्याला हा येईल असं बीडी स्क्वेअर आणि नंतर एडी इंटू डीसी. ओके, आता बघा मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, therefore AD into DC, AD into DC is equals to BD into BD, BD square. That is, त्यालाच आपण असं लिहू, BD square is equals to BD square is equals to बघा AD into DC, AD into DC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. मग कळलं का आता? हे इथे लक्षात घ्या नेहमी, BD चा स्क्वेअर इज इक्वल्स टू AD into DC येतं. काही वेळा तुम्ही असं पण लिहू शकता त्याला, बघा ह्याचं जर स्क्वेअर रूट घेतला BD तर हे कशामध्ये जाईल? अंडर रूट मध्ये, AD into DC. काही बुक्स बघा आता वेगवेगळे ऑथर आहेत, त्यांनी वेगवेगळे पुस्तकं लिहिलेत, काही वेगवेगळे पब्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये कोणी असं सांगितलं कोणी असं सांगितलं, तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कळलं पाहिजे. फक्त ते काय कोणी कसंही सांगू द्या, बेसिक हे असं लक्षात ठेवा. ओके, तर आता पटपट हा थिअरम कॉपी करा. हा एक्झामला येत नाही, फक्त त्याच्यावर क्वेश्चन कसे येतात बघा. आता ह्या तीन गोष्टी बीडी एडी डीसी, बघा बीडी एडी आणि डीसी, किती गोष्टी ह्या? तीन. बीडी एडी आणि डीसी, त्यातली ही देतील किंवा असं करतील ते, ही एक दिली जाईल, ही दिली जाईल, ही विचारतील, किंवा ही देतील, ही देतील, ही विचारतील, ही देतील, किंवा ही दिली जाईल, ही दिली जाईल, ही विचारली जाईल. तीन पैकी कुठले दोन विचार देतील आणि तिसरे विचारतील. तर हे जर तुम्हाला कळलं तर याच टाईपचे सगळे क्वेश्चन ह्याच्यामध्ये विचारले जातात. ओके, प्लीज कॉपी दिस. नाउ सी हियर स्टुडंट्स, नेक्स्ट थिअरम, पायथागोरस थिअरम. आता हे खूप महत्वाचं थिअरम बघा, ऍक्च्युली एक्झामला खूप वेळेस आलेलं आहे आणि खूप महत्वाचं, म्हणजे येण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याला चांगल्यापैकी समजून घ्या, व्यवस्थित क्लिअर घ्यायला करा. हे जर एकदा क्लिअर झालं की पुढे तुम्हाला खूप सोपं जाईल बघा. ठीक आहे, आता बघा पायथागोरस थिअरम काय सांगतो. सगळ्यात महत्वाचं पहिले ते समजून घ्या काय. इन अ ट्रायंगल, इफ अ गिवन ट्रायंगल, समजा आपण ह्याला नाव PQRS देण्याऐवजी ABCD देऊ शकतो, आपल्या मनावर येते. सपोज हियर A, B and this is C. हा नंतर परपेंडिक्युलर टाकू आपण. आता काय सांगते थिअरम बघा, गिवन. फर्स्ट वी राइट हियर गिवन पार्ट. गिवन मध्ये काय? इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजेच ह्या ट्रायंगल मध्ये लक्षात घ्या, इन ट्रायंगल ABC, या ABC मध्ये काय बरं लक्षात येते का बघा बरं. ABC ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल ABC, या ABC ट्रायंगल मध्ये हा जो अँगल आहे दिस इज 90 डिग्री. म्हणजेच इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू 90. या ABC मध्ये हा B जो अँगल तो 90 डिग्री, जे दिसतंय ते लिहितोय आपण. प्रूव्ह काय करायचं बघा, वी हॅव टू प्रूव्ह हियर, टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय, हा हायपोटिनसचा स्क्वेअर, हायपोटिनस स्क्वेअर इज इक्वल्स टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. म्हणजे हायपोचा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ही साइड स्क्वेअर प्लस दुसरी साइड स्क्वेअर, वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर, किंवा बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असे म्हणू शकतो आपण. सिंपल. टू प्रूव्ह काय, AC स्क्वेअर म्हणजे हायपोचा स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. येते का लक्षात बघा बरं. या हायपोचा स्क्वेअर AC स्क्वेअर, हायपोटिनस स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, हे प्रूव्ह करायचंय. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, गिवन पार्ट मध्ये काय राईट अँगल ट्रायंगल दिलाय, आणि जर तो राईट अँगल ट्रायंगल असेल तर प्रूव्ह काय करायचं, हायपो स्क्वेअर इक्वल्स टू वन साइड प्लस अदर साइडचे स्क्वेअर, त्याची सम. बरोबर आहे. आता कॉन्व्हर्स मध्ये त्याच्या उलट करायचं. कॉन्व्हर्स मध्ये काय तुम्हाला असं दिलं जाईल, हायपोटिनसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. असं जर असेल देन इट इज राईट अँगल ट्रायंगल. तर त्याचा हे गिवन मध्ये राहील आणि ते प्रूव्ह करायचं असेल. ओके, आता इथे आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल बघा.
मग कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय करूया, ड्रॉ बीडी, असा बीडी ड्रॉ करूया, ड्रॉ बीडी परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC. इथे कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणू आपण कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट बीडी. बघा ड्रॉ सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर, बीडी कोणाला परपेंडिक्युलर, या परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC, परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC. लक्षात येते का बघा. ड्रॉ काय ड्रॉ करायचे, बीडी, हा बीडी ड्रॉ करायचा आहे, बीडी ड्रॉ बीडी परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC, हा बीडी या AC ला परपेंडिक्युलर, हायपोटेनस AC ला. मग आता आपल्याला प्रूफ काय करायचं, आपलं प्रूफ मध्ये काय बघायचंय बघा, आता व्यवस्थित समजून घ्या. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू किती आहे, 90 डिग्री. हा ABC किती बघा, ABC 90 डिग्री हे सांगितलं. नंतर BD परपेंडिक्युलर टू AC, इथे परत सांगूया आपण सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनस AC. परत एकदा सांगितलं, इथे दिलं तेच आपण परत लिहिलं. ओके. आणि मग आता ह्याला काय रिझन आहे, हे का बरं परपेंडिक्युलर BD या AC ला कसं काय, कन्स्ट्रक्शन मध्ये केलं आपण, कन्स्ट्रक्शन BD परपेंडिक्युलर AC, म्हणून याला द्यायचं बाय कशानुसार, का बरं, त्याचं रिझन काय, तर कन्स्ट्रक्शन केलं आपण, ते कन्स्ट्रक्शन केलं म्हणून आपण बाय कन्स्ट्रक्शन केलं. ओके. आता बघा, आता एक गोष्ट तुम्हाला कळते का बघा, AC स्क्वेअर, आता इथे AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर येतोय. पण AB स्क्वेअर जर म्हटलं तर हा AB आणि BC स्क्वेअर हा BC स्क्वेअर येतो. याचा अर्थ काय, आपल्याला असे दोन ट्रायंगल निवडायचे ज्याच्यामध्ये AB दोन वेळेस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये AB पहिल्यामध्ये पण आणि दुसऱ्यामध्ये पण. ते बघा कसं. आता आपण जर असं घेतलं, इथे सिंपल लॉजिक वापरायचं काय, आता ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल टाकला किंवा परपेंडिक्युलर टाकला, राईट अँगल ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर टाकला, तर काय होतं मग इथे हे जे तयार होणार आहे बघा, आपण तुम्हाला थिअरम आठवतंय का, ते आताच मी जस्ट सांगितलं तुम्हाला, सगळ्यात आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, परत मी आता एक 2 मिनिटं 5 मिनिटापूर्वी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन केलं होतं. काय सांगितलं होतं, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ अ परपेंडिक्युलर इज ड्रॉन फ्रॉम द राईट अँगल टू द हायपोटेनस, then it is called geometric mean of the segments into which this hypotenuse is divided. म्हणजेच काय, आता तुम्हाला असं गोंधळल्यासारखं होईल, काळजी करू नका, एकदम सिंपल सांगतो की जर राईट अँगल ट्रायंगल असेल, त्याच्यामध्ये या राईट अँगल मधून जर असा परपेंडिक्युलर टाकला, तर या हायपोटेनसला तो काय करतो, तुकडे करतो, त्यांचे डिवाइड करतो AD आणि DC मध्ये, हा BD, म्हणजे BD स्क्वेअर इक्वल्स टू AD इंटू DC. असं कळलं तुम्हाला जॉमेट्रिक मीन थिअरम मध्ये किंवा जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. पण त्याचसोबत मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की ह्याचे जे तुकडे होतात, इथे ट्रायंगलचे पण होतात बघा, अच्चू बच्चू, ह्याचे 2 तुकडे होतात, आणि हा त्यांचा पप्पू, पप्पू म्हणजे ओरिजिनल ट्रायंगल, अच्चू मीन्स फर्स्ट, बच्चू सेकंड, आणि हा त्यांचा ओरिजिनल ट्रायंगल. तर मग काय सांगितलं होतं, हे पहिलं थिअरम मध्ये काय बघितलं, थिअरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स किंवा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स, राईट अँगल ट्रायंगलची सिमिलॅरिटी, थिअरम ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स तसंही म्हणू शकतो आपण त्याला. तर काय सांगितलं होतं त्या थिअरम मध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं होतं हा अच्चू सिमिलर टू बच्चू अँड सिमिलर टू पप्पू, हे तिन्ही एकमेकांना सिमिलर असतात. कळतंय का, आठवतंय का तुम्हाला, परत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या ते काय करायचं. त्या थिअरम मध्ये काय सांगितलं होतं ते एकदा समजून घ्या. काय सांगितलं होतं, त्यातला अच्चू बच्चू आणि कोणता पप्पू, हे तिन्ही काय आहेत, सिमिलर. आता जर ते सिमिलर असतील तर काय करता येईल ते एकदा समजून घ्या. काय करता येईल बघा बरं, इथे लक्षात येतंय का बघा, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, असं आपल्याला करायचंय ना. मग काय करू शकतो आपण, तिकडे बघा, आता AC स्क्वेअर AB स्क्वेअर BC स्क्वेअर हे करत असताना आपण काय करणार, तिन्ही पण अच्चू बच्चू आणि पप्पू हे तिन्ही सिमिलर दाखवणार. मग पहिलं काय येतंय, ADB ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल, बघा ADB पहिला, दुसरा BDC सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर टू ट्रायंगल, तिसरा ABC ABC, आणि याला रिझन द्यायचं सिमिलॅरिटी ऑफ, अगोदरचा पहिला थिअरम झालेला आहे बघा आपला सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स, म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलची काय ती सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. कळतंय की ही सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय,
ह्याने ज्यावेळेस हा राईट अँगल ट्रायंगल त्याच्यामध्ये परत राईट अँगल टाकला, मग ह्याच्यापासून तयार होणारे हे जे बनले ना हे अच्चू बच्चू हे सुद्धा राईट अँगल बनले बघा. राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल. मग ते काय सांगतात की सगळेच एकमेकांशी सिमिलर असतात. तेच इथे लिहिलं. ह्याला नंबर 1 द्या. ओके. आता काय करायचं आपल्याला, आता ह्याच्याकडे लक्ष द्या. इथे बघा AB स्क्वेअर, आपल्याला पहिले AB स्क्वेअर आणायचं नंतर BC स्क्वेअर आणायचं. AB स्क्वेअर आणायचं असेल त्याच्यातली कोणती जोडी निवडायची बघा बरं. त्याच्यामध्ये AB आहे बघा. AB स्क्वेअर साठी ह्याच्यात AB आहे बघा, ह्याच्यामध्ये AB आहे आणि ह्याच्यामध्ये पण AB आहे. लक्षात घ्या बरं. इथे AB दिसतोय, इथे AB दिसतोय. सरळ ह्या दोघांना उचला. आता इथे काय ट्रायंगल नाव ट्रायंगल बघा ADB आणि BDC सॉरी ABC. ट्रायंगल ADB सिमिलर विथ ट्रायंगल. बघा बरं कोणता ट्रायंगल आहे हा ADB. ट्रायंगल ADB, ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल ABC, सिमिलर विथ ट्रायंगल ABC. काय करता येईल बरं, हे ADB हा पहिला आणि कुणाशी सिमिलर ABC सोबत. हे कशावरून सांगता येईल आपल्याला, कशावरून घेतलं आपण हे फ्रॉम 1, हे 1 वरून फ्रॉम 1 ह्या 1 वरून आपण सांगतोय की हे दोन काय आहेत सिमिलर. हे दोघं पहिला आणि हा हे सिमिलर आहे. ओके. फ्रॉम 1 वरून हे दोन सिमिलर हे आहे इथे घेतलं. आता सगळ्या ह्याचे करस्पॉन्डिंग साइड्स घ्या. मग काय बघा इथे AD अपॉन ह्याची पहिली घ्या AB, ह्याची दुसरी घ्या BD अपॉन BC. आता BD अपॉन BC आणि तिसरी घ्या AB अपॉन AC, AB अपॉन AC. आता बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल बघा की आपल्या कामाची कोणती AB स्क्वेअर लागते आपल्याला. मग ही काही कामाची ह्याच्यामध्ये बघा इथे AB आहे, इथे AB आहे, ही काही कामाची आहे का नाही. इथे सांगायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बघा हे लिहिलं नाही तरी चालतं, फक्त तुम्हाला कळण्यासाठी लिहिलंय मी. मग AB इंटू AB AB स्क्वेअर आणि AD इंटू AC ह्या दोघांचं प्रॉडक्ट करा. AB स्क्वेअर ह्या दोघांचं बघा AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD इंटू AC. AD हा इंटू AC इंटू AC. दिस इज सेकंड. हे सेकंड बनलं. कळलं का आता. म्हणजे आपल्याला काय मिळालं ह्याच्यातला जो AB स्क्वेअर पाहिजे तो AB स्क्वेअर मिळून गेला इथे. आता कोण हवाय BC स्क्वेअर. मग BC कशामध्ये ते बघा. आता हे 3 जे आपण प्रूव्ह केले ह्याच्यात पण BC आहे, इथे पण BC आहे. मग आपल्याला हा घ्यावा लागेल बघा, हा वाला BC आणि हा BC, म्हणजे हे दोन घ्यावे लागतील BC साठी. मग इथे सांगा आता ट्रायंगल ऑल्सो ट्रायंगल कोणता BDC आणि ABC. BDC सिमिलर टू ट्रायंगल ABC. बघा बरं हा BDC कोणाशी सिमिलर ABC. त्याला काय म्हणायचं फ्रॉम कशावरून फ्रॉम 1. हे जे 1 मध्ये दिलंय ना हे 1, तर 1 मध्ये आपण हे जे तिन्ही सिमिलर त्याचवरून आपण हे दाखवलंय. आता आपल्याला कोण दाखवायचं इथे BC चा स्क्वेअर आणायचं. मग BC याच्यात जिथे दिसते तिथे घ्या. हे बघा BC इथे AB. मग पहिलं आपण असं घेऊया इथे BD पहिलं AB इज इक्वल्स टू दुसरं DC पहिली झालं दुसरी DC BC आणि तिसरं BC आणि इकडे AC. आपल्याला BC हवी, ही काही कामाची नाही. इथे सुद्धा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके. आता हे आपल्याला दोन हवे आहेत BC इंटू BC. मग BC इंटू BC केलं तर काय येईल BC चा स्क्वेअर. देअरफॉर BC स्क्वेअर BC इंटू BC स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू DC इंटू AC इंटू DC. दिस इज AC इंटू DC. बघा बरं BC इंटू BC स्क्वेअर इज इक्वल्स टू DC इंटू AC DC. ओके. अँड दिस इज थर्ड. आता बघा बरं आपल्याला हा AB स्क्वेअर हवा होता तो मिळाला, हा BC स्क्वेअर हवा आहे तो पण मिळाला. सरळ इथे दिसतं आपल्याला ह्यांचा ऍडिशन केली. इथे या दोघांची ऍडिशन करू आपण. मग इथे म्हणायचं ऍड 2 and 3. ऍड इक्वेशन 2 and 3. 2 आणि 3 ला ऍड केलं तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर येईल. LHS AB स्क्वेअर देअरफॉर AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. इथे एक लक्षात बघा बरं इथे काय केलं आपण, हा AB स्क्वेअर आणि हा BC स्क्वेअर. मग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर या दोघांची ऍडिशन केली बघा. AB आणि BC AB BC जे इथे आहे या दोघांना ऍड केलं. जर LHS ऍड झाले तर RHS सुद्धा ऍड करावे लागतील ह्या दोन्ही. दिस वन प्लस दिस वन. मग काय AD इंटू AC. सी AD इंटू AC प्लस टेक दिस वन AC इंटू DC. From these two, see first and second, these two terms. From these two, we get here AC common. Then take this AC outside. Then in bracket, what will remain here?
AD will remain here, AD, and here plus this is outside, therefore here C, this is outside, then here will remain only DC. So here AC into C, AD plus DC. What is AD plus DC? This AD plus DC, that is AC. Then AD plus DC, that is AC, and right here A dash D dash C, that is here A dash D dash C. Okay, then this AC into AC, what is AC into AC? AC square, AC into AC, AC square, and this AB square plus this BC square, and that is equals to AC square, which we want here, which is the required proof. See, understood? म्हणजे काय केलं आता एकदम थोडक्यात सांगतो बघा. काय करायचं इथे अच्चू बच्चू तयार झालं बघा. हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो ते सांगायचं, हे परपेंडिक्युलर टाकलं कन्स्ट्रक्शन. आता इथे दोन बनले हे बरोबर. पहिल्या थेरम मध्ये आपण बघितलंय अच्चू बच्चू जे बनले, अच्चू बच्चू आणि हा पप्पू. अच्चू इज सिमिलर टू बच्चू इज सिमिलर टू पप्पू, हे तीन दाखवले आपण. एडीबी हे सगळ्यात महत्वाचं, एवढी स्टेप सगळ्यात जास्त महत्वाची ह्याच्यात. हे जर तुम्हाला कळलं कसं घ्यायचं, हा ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तीन घेतले आपण अच्चू बच्चू आणि पप्पू. पहिला छोटा, हा दुसरा छोटा आणि हा तिसरा, बरोबर. हे तीन ट्रायंगल घेतले. ओके, आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट कळली का कॉमन, प्रत्येकाचा मी मधला जो अँगल आहे तो राईट अँगल घेतलाय बघा. एडीबी मध्ये, एडीबी मध्ये राईट अँगल आला, बीडीसी मध्ये बघा, बीडीसी मध्ये राईट अँगल आला, आणि एपीसी, एपीसी मध्ये मधला राईट अँगल, म्हणजे प्रत्येकाचा मधला जो आहे तो काय राईट अँगल आहे. ओके, मग आता हे राईट अँगल तिन्ही पण आले. फक्त सिक्वेन्स समजून घ्या, एडीबी घ्या, नंतर बीडीसी घ्या, आणि तिसरा एबीसी. हे जर तीन तुम्हाला कळले तर काय करायचं, ह्याच्यातली पहिली जोडी उचला, इथे ठेवा. पहिली जोडी घेतली, ही पहिली जोडी घ्या, अच्चू सॉरी अच्चू आणि पप्पूची, म्हणजे त्यातला अच्चू घ्यायचा फादर ट्रायंगल सोबत. नंतर पहिल्या वेळेस अच्चू आणि फादर ट्रायंगल, दुसऱ्या वेळेस बच्चू आणि फादर ट्रायंगल, संपलं. अच्चू अँड फादर ट्रायंगल घेतले, त्यांच्यावरून आपल्याला एबी स्क्वेअर मिळाला, दिस वन. नंतरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बीसी स्क्वेअर साठी आपण मग बीसी कशामध्ये, बच्चू मध्ये, मग बच्चू घेतला आणि पप्पू घेतला. बच्चू आणि पप्पू हे दोन घेतले, त्यांना सोडवलं, आपल्याला बीसी स्क्वेअर मिळाला. आणि जे एबी स्क्वेअर बीसी स्क्वेअर हे जे दोन आले त्यांना फक्त ऍड केलं, तिसरं मिळून गेलं. आहे की नाही सिंपल. काय करायचं, फक्त राईट अँगल टाकला, त्याच्यामध्ये फक्त एक स्टेप कोणती महत्वाची, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. त्याच्यामध्ये ते तीन ट्रायंगल सिमिलर, अच्चू बच्चू अँड पप्पू, तीन. मग पहिला अच्चू पप्पू सोबत सिमिलर, दुसरा बच्चू पप्पू सोबत सिमिलर, पप्पू म्हणजे फादर ट्रायंगल. पहिला छोटा फादर सोबत, दुसरा छोटा फादर सोबत, हे दोन झाले. मग पहिल्या सोबत पहिलं सोडवलं तुम्ही, तुम्हाला पहिली मिळेल, दुसऱ्या सोबत दुसरी मिळेल, दोघांना ऍड केलं, तिसरं मिळेल. ओके, पटपट घ्या बरं बाळांनो, ही कॉपी करून घ्या. ओके, थँक्यू स्टुडंट्स.